हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मी पुष्कर, विजिटर स्टुडंट, आज तुम्हाला सांगणार आहे कॉलेज घ्यायची की ब्रांच घ्यायची. ऍज अ तुमचा ऍडमिशन काउन्सिलर प्रत्येक मुलाला आता प्रश्न पडला आहे. खूप साऱ्या मुलांचे मला कॉल्स आलेत, आमच्या टीमकडे मेसेज आलेत की दादा कॉलेज घ्यायची की ब्रांच निवडायची, कॉलेजला जास्त प्रेफरन्स द्यायचा की ब्रांचला जास्त प्रेफरन्स द्यायचा. आणि या द्विधा मनस्थितीमध्ये बरेचसे पेरेंट्स असतील, बरेचसे स्टुडंट्स आता अडकलेले असतात. त्यांना सुचत नाही मी काय करू, कॉलेजवर फोकस करू की ब्रांचवर फोकस करू. हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे, त्या लिंकवर क्लिक करून आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायला विसरू नका, ज्यामध्ये तुम्हाला सीईटी सेल कडून येणारे डेली अपडेट्स असतील किंवा काउन्सिलिंगचं फ्री ऑफ कॉस्ट गायडन्स असेल, सर्व तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मिळणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍपची सुद्धा लिंक मिळेल. ज्या मुलांना सीईटीच्या टॉपर विद्यार्थ्यांकडून प्रॉपर काउन्सिलिंग पाहिजे असेल, कुठली ब्रांच घ्यावी, किती पर्सेंटाईल घ्यावे, पर्सनलाइज कॉलेज लिस्ट पाहिजे असेल, कास्ट नुसार, पर्सेंटाईल नुसार, हे सर्व तुम्हाला आमच्या ऍप मध्ये सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. 1-to-1 गायडन्सचे सेशन मिळणार आहे, ब्रांच गायडन्सचे सुद्धा सेशन मिळणार आहे. कुठली ब्रांच कुठल्या विद्यार्थ्यांनी घ्यावी, त्या ब्रांच मध्ये सिलेबस काय असतो व ती ब्रांच घेतल्यानंतर फ्युचर अपॉर्च्युनिटीज काय असतात, ऍव्हरेज पॅकेज काय असतं, हायेस्ट पॅकेज कितीपर्यंत जाऊ शकतं, हे सर्व तुम्हाला ब्रांच गायडन्स सेमिनार मध्ये सुद्धा मिळतं. आणि ते सेमिनार आमच्या ऍप मध्ये तुम्हाला अवेलेबल मिळतील. चला तर मग सुरू करूया. मला एक परवाच्या दिवशी एका पॅरेंट्सचा कॉल आला की आम्हाला असे मार्क्स आलेत, किती पर्सेंटाईल येऊ शकतात. मी त्यांना प्रेडिक्टेड पर्सेंटाईल सांगितले आणि त्यांनी एक प्रश्न मला नेहमी सारखा विचारला की सर, बरेचसे जण म्हणतात की कॉलेजला प्रेफरन्स द्यायचं आणि बरेचसे जण म्हणतात ब्रांचला प्रेफरन्स द्यायचं. तर तुम्हाला काय वाटतं की मी काय घेतलं पाहिजे, कुठला डिसिजन माझ्या मुलाच्या बेटर फ्युचरसाठी सुटेबल असेल? माझं यावर पर्सनल मत आहे की कॉलेज आणि ब्रांच हे आपल्या एका डिसिजनवर डिपेंड करतं, आणि ते म्हणजे आपल्याला पर्सेंटाईल किती आहे. आपल्याला जर पर्सेंटाईल 40-50च्या रेंजमध्ये असेल तर मग आपल्याला सीएस ज्या ठिकाणी भेटणार आहे एवढं लोअर कॉलेज असणार आहे की तिथं प्लेसमेंटला कंपन्या येत नाही. परिणामी आपल्याला सीएस मधून प्लेसमेंट मिळणार नाही. त्यामुळे 40-50च्या रेंज मधले जे मुलं असतील त्यांनी कधीही कोर ब्रांच घ्यावी. मेकॅनिकल असेल, सिव्हिल असेल, इलेक्ट्रिकल असेल. आता बरेचसे मुलं म्हणतील दादा तू असं काय सांगतोय, कोर ब्रांचेसला तर प्लेसमेंट जात नाहीये. तर कोर ब्रांचला प्लेसमेंट जात नाहीये असे वक्तव्य फक्त कुठले लोक करतात की ज्यांना इंजिनियर्स फील्ड मधली कुठलीही माहिती नसते. कोर ब्रांचला आज सुद्धा तेवढ्याच प्लेसमेंट जातात जेवढ्या मागे जात होत्या, त्यापेक्षा कदाचित जास्त अजून जायला लागल्या. फक्त सीएसआयटीचे जे पॅकेजेस असतात ते ठराविक मुलांना जातात आणि हायेस्ट पॅकेज गेल्यामुळं सगळीकडे मुलं तेच म्हणतात आमच्या नातेवाईकाला एवढं गेलं, त्याला गेलं, म्हणून मला सीएस घ्यायचंय. सीएस कुठल्या मुलांनी घ्यावं, कॉलेजला कुठल्या मुलांनी प्रेफरन्स द्यावा, आणि ब्रांच, आता फॉर एक्झाम्पल सीएसआयटी ब्रांचला आपण प्रेफरन्स देऊया की कुठल्या मुलांनी ती घेतलं पाहिजे. ज्या मुलांना 90 पर्सेंटाईलच्या अराउंड पर्सेंटाईल आहे आणि 90च्या पुढे आहे त्यांनी कधीही सीएसआयटी टेक ब्रांचेस पर्यंत, ईएनटीसी पर्यंत गेलेलं चांगलं असतं. खरा प्रेफरन्स आपण कॉलेजलाच द्यायला हवा. कुठल्या पर्सेंटाईलच्या रेंजमध्ये, ज्यांना 90 पर्सेंटाईलच्या पुढे आहे त्यांनी कॉलेजवर फोकस केलं पाहिजे, आणि ज्यांनी 40-50 पर्सेंटाईल आहे त्यांनी ब्रांच सॅक्रिफाईस करून टियर 2 लेवलच्या कॉलेज पर्यंत जम्प करायलाच हवी. कारण सीएस घेऊन जर टियर 3 लेवलचं कॉलेज घेतलं, कुठल्या तरी डोंगरा डांगरात ते कॉलेज असणार, त्या ठिकाणी तुम्हाला प्लेसमेंटला कंपन्या येत नाही. ही डार्क रियालिटी आहे. आज पण 90% मुलं टियर 3 कॉलेजचे अनप्लेस्ड आहे, त्यांना प्लेसमेंट भेटण्यासाठी फार अडचणी येतात. आता कॉलेज कुठल्या मुलांनी प्रेफर करावी आणि ब्रांचचं जसं मी सांगितलं की सीएसआयटी कोणी घ्यायचं ना, 90 पर्सेंटाईल प्लस असणाऱ्या मुलांनी सीएसआयटी. आता दादा तू म्हणशील 90 पर्सेंटाईलच्या खाली जर पर्सेंटाईल असतील तर मग सीएसआयटी घेऊ नको का? जर तुम्हाला खरंच इंटरेस्ट असेल तर तुम्ही घेऊ शकतात, पण भविष्यात प्लेसमेंटला मात्र तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. कारण त्या ठिकाणी जर तुम्ही सीएसआयटी घेतलं तर ते टियर 3 लेवलचं जवळपास कॉलेज असेल. मेट्रो सिटीज मध्ये जरी असलं, फॉर एक्झाम्पल देतो मी, एखाद्या मुलाला जर मॉडर्न कॉलेज भेटतंय सीएसआयटी मध्ये, पण त्याच मुलाला समजा 96 पर्सेंटाईलच्या आसपास असेल, त्याला मॉडर्न कॉलेज भेटते, डीवाय पाटील भेटते, कुठलं तरी एक कॉलेज भेटतंय. पण जर त्याला कोर ब्रांचेस मध्ये जर
टियर 1 लेवलचे कॉलेज जे आहे, सीओईपी, व्हीजीटीआय सारखे, एसपीआयटी सारखे कॉलेज असेल, एसपीसी असेल, वालचंद असेल, असे कॉलेज जर त्याला भेटत असतील तर मग त्यांनी त्या ठिकाणी सीएसआयटी घेऊ नये. कारण प्लेसमेंटला कंपन्या तुम्हाला टियर 1च्या कॉलेजला जास्त येणार आहे. तिथं तुम्ही ऍडमिशन घेतल्यानंतर सुद्धा तुम्ही सीएसआयटीच्या प्लेसमेंटला बसू शकतात. आता तुम्ही मेकॅनिकल जरी घेतलेला असेल, सिव्हिल जरी घेतलेला असेल आणि तुम्ही बाहेरून जर आयटी सीएसचा कोर्स केलेला असेल, कुठली तरी कोडिंग लँग्वेज शिकलेले असाल, तर तुम्ही सीएसआयटीच्या प्लेसमेंटला कॉलेजला बसू शकतात. त्यामुळं हा डिसिजन फार इम्पॉर्टंट असतो की तुम्ही कॉलेज कुठलं निवडतायत. आणि हे सर्व तुम्हाला आमच्या काउन्सिलिंगच्या सेशन्स मध्ये समजणार आहे. आम्ही तुम्हाला 1 to 1 गायडन्स देणार आहे. तुमच्या पर्सेंटाईल नुसार, तुमच्या कास्ट नुसार तुम्हाला कुठल्या कॉलेजला कुठली ब्रांच भेटतीये याच्यानुसार तुम्हाला पर्सनलाइज कॉलेजची लिस्ट मिळणार आहे. त्यामुळं तुम्हाला हे सर्व गायडन्स काउन्सिलिंग मध्ये मिळणार आहे. तुम्ही जर अजून सुद्धा कन्फ्युज असाल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या ऍपच्या लिंकवर क्लिक करून काउन्सिलिंग मध्ये एनरोल करायला विसरू नका. आय होप तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. तरी सुद्धा काही डाऊट असेल तर स्क्रीनवर आमचा मोबाईल नंबर शो होतोय, तिकडे तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. तुम्हाला प्रॉपर गायडन्स हा दिला जाईल.